बातमी रायगडच्या राजकारणातनं बघूयात। रायगड जिल्ह्यातही महायुतीतील धुसफूस समोर आली आहे, चव्हाट्यावर आली आहे। राष्ट्रवादी अजित पवार पक्ष हा विश्वासघातकी असल्याचा आरोप शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे करतायत। तसंच विरोधात लढायचं असल्यास उघडपणे लढा, गद्दारी खपवून घेतली जाणार नाही असा इशाराच थोरवेंनी अप्रत्यक्षरित्या सुनील तटकरेंना दिलाय। राष्ट्रवादी पक्षाला अभ्यासकाला कल्पना आहे की विश्वासघात करणारी पार्टी हे जाहीरपणे आज या ठिकाणी सांगतो। प्रत्येक ठिकाणी विश्वासघात करणं हेच त्याचं कारण सर्वोत्तम आपण त्या ठिकाणी पाहत आहे। त्याचं नेतृत्व कसं आहे, जे जे आपल्या बरोबर घटक पक्ष महायुतीचे आहेत ते प्रामाणिकपणे आपल्या बरोबर आहे, त्या साऱ्यांना आपण बरोबर घेऊन जाऊ। ज्यांना आपल्या बरोबर काम करायचं आहे, ज्यांना आपल्या बरोबर जायचं आहे, तर जाहीरपणे आपल्या बरोबर त्या ठिकाणी जाऊन बातमी महायुतीतल्या धुसफुसीचीच। कोकणात महायुतीतल्या नेत्यांमध्ये वादंग सुरू असताना दुसरीकडे भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतही धुसफूस पाहायला मिळतेय। पुण्यातल्या भाजपचे जगदीश मुळीक यांनी अमोल मिटकरींच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतलाय। त्यांचा एकेरी उल्लेख करण्यात आलाय। अशा शेलक्या शब्दात मुळीकांनी मिटकरींना चांगलंच सुनावल्याचं पाहायला मिळालं। आज सकाळी त्या ज्या बुचकेताई आहेत त्या स्वतः अजितदादा मुर्दाबाद आणि काय तुमचा जर काही तुमच्या मतदारसंघातला प्रश्न असेल तर स्वतः तुम्ही बसून तो मिटवू शकता ना। अशा प्रकारे भारतीय जनता पार्टीने जे काही झेंडे दाखवले काळे आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांचा ज्या प्रकारे म्हणजे एक प्रकारे त्यांचा अवमानच केला आहे, त्याचं उत्तर देवेंद्रजींनी द्यावं। देवेंद्रजींना महायुती टिकवायची आहे की नाही ते एकदा सांगावं। अमोल मिटकरींनी आपली उंची पाहावी आणि मग पुढचं पाऊल उचलावं। महायुतीचा धर्म आपण पाळत नाही आहोत, महायुतीचा धर्म आपण पाळायला पाहिजे। ते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि अध्यक्ष सुनीलजी तटकरे यांना देखील ते मान्य नसणार आहे। म्हणून अमोल मिटकरींनी अशा पद्धतीचे वक्तव्य करू नये।